हा दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे ही. हा. आणि आपल्या इंडियामध्ये आता ही अवेलेबल भेटतात कुठेही. हा. पण आता ही सगळ्यात बिग साईज आहे, मोठी साईज आहे. हा. आणि हा ऍक्च्युली हा 6 फुटाचा होता. तिचे काही कारणाने तिचे शेपूट कट झाल्यामुळे तो आता 5 फूट आहे. पण 5 फूट म्हणून सांगितलं जातो सगळीकडे. बरोबर. आणि लहान असताना हा ग्रीन कलरचा होता. हा. मोठा होईल तसा तो आता ब्राऊन कलर मध्ये कन्वर्ट होत चालला आहे. बरोबर. आणि हा प्युअर व्हेज खातोय, पूर्ण व्हेज खातोय. पालक, कोथिंबीर, गाजर, भोपळा या गोष्टी. आणि याची खासियत म्हणजे जे शरीर आहे ते काटेरी आहे पूर्ण एकदम. हा, त्यामुळे लोकांना घेताना थोडंसं त्याची लागण्याची शक्यता वगैरे असते. पण हा पेट म्हणून पाळीव म्हणून चांगला आहे. हा शांत प्रकारचा प्राणी आहे. बरोबर. आणि मी याला पेट म्हणून कधी सांभाळत नाही. मी एक लहान मुलांसारखे त्याला सांभाळतोय. बरोबर. आणि माझ्या घरीच असतात मुंबईमध्ये. हे ब्रीड विक्रीसाठी आहे का अवेलेबल? हा, आहेत ना, हे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. हे आपल्याला पाळण्यासाठी अलाउड आहे, ह्याला काही प्रॉब्लेम वगैरे नाही. हे कारण ही आपल्या इंडियाची ब्रीड नाही, दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे, आपल्यासाठी अलाउड आहे. ह्याची प्राइस काय जाते? प्राइस म्हणजे लहान घेतला तर एक 13-14 हजार, मोठा असला तर तुम्ही 1.5 लाख 2 लाख आपण आता जो हा भारतातील सर्वात मोठा सरडा आहे, ह्याची प्राइस काय जाते? त्याची प्राइस तशी प्राइस सांगू शकत नाही. पण म्हणजे कधी असं ग्रहित नाही केलं कधी. पण जाईल एक 3-4 लाख 4 लाखापर्यंत. पण आजपर्यंत सगळे घोडा पाळतात, बैल पाळतात, पण तुम्ही सरडा पाळायचं कसं काय ठरवलं? मी एक्झिबिशनला गेलतो बेंगलोरला. त्यावेळी मी पाहिलेलं, फर्स्ट टाइम मी इग्वाना पाहिलेला एक 9 वर्षापूर्वी, 9 ते 10 वर्षापूर्वी. तेव्हा ठरवलं की एक इग्वाना आपल्याकडे असावा. म्हणून मी लहान असताना घेतला. एक 6 इंचाचा होता. तो आता झाला एक 5 फुटापर्यंत झालाय आता. ह्याचं वय काय आहे दादा? त्याचं आता 8 वर्ष वय आहे. 8 वर्ष वय. याची लाईफ किती असते? 30 ते 35. ह्याची उंची अजून वाढणार की? हा, अजून 1 फुटभर अजून वाढेल तो. म्हणजे जवळपास 6 फुटाच्या आसपास आहे. 6 ते 6.5 फूट त्यांची हाईट होते. होय. हो. बरोबर. धन्यवाद दादा. थँक्यू.